बघा, सर्व कामं तर मी शिकलेलीच आहे, पण कधीतरी होतं असं. आज आरोहीच्या पप्पांना सांगितलं होतं सिलेंडर घ्यायला. सिलेंडर तर त्यांनी घेतलं, पण एवढा सर्व पसारा करून ठेवला होता. तो सर्व आवरला आणि इथे मी बनवते आहे आज मस्त मठ्ठा माझ्यासाठी. आणि त्यासाठी इथे मी कोथिंबीर, पुदिना, आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, भाजलेलं जिरं असं मस्त कुटून घेतलं. दही घेतलं छान फेटून, त्यामध्ये हा मसाला, काळं नमक, साधं नमक, चाट मसाला आणि जलजिरा असेल तरी चालेल, थोडीशी साखर आणि कोथिंबीर टाकून मस्त असा मठ्ठा तयार केला. आणि मठ्ठानं असा गळ्याखाली उतरलाही नाही. तर आरोहीचे पप्पा आले, आता तुझं फेवरेट केलं ना, तर चला आता माझंही फेवरेट कर. आणि त्यांना कढी गोळे फार आवडतात, त्यामुळे कढी गोळे करायला घेतले. हरभऱ्याची डाळ भिजायला घातली होती, सो ती निथळून घेतली. इकडे कढी बनवली. कढीची रेसिपी तर अगदी सिंपलच आहे, बऱ्याचदा शेअरही केलेली आहे मी तुमच्यासोबत. त्यानंतर गोळे बनवण्यासाठी इथे हरभऱ्याची डाळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, जिरं सर्व घेतलं, मिक्सरमधनं फिरवलं आणि इतकं फेटायचं ना, जितकं जास्त फेटाल ना तितकं गोळे हे मस्त फ्लफी बनतात, नरम बनतात. गोळे बनवून मस्त कढीत सोडायचे. गोळे वर आले की त्यामध्ये मस्त अशी फोडणी घालायची आणि झाले बघा आपले मस्त चटपटीत असे कढी गोळे तयार. पोळीसोबत खा, नाहीतर असेही चम्मचनं खाल्ले तरी भन्नाटच लागतात.